कादंबरीमधील आज बोली भाषेतील कादंबरी हा भाग आपण पाहणार आहोत. प्रत्येक भाषेला आपापल्या एरियामध्ये आपापल्या प्रदेशामध्ये एक प्रमाण भाषा असते आणि त्या प्रमाण भाषेलाच पॅरलल अशा अनेक बोलीभाषा असतात. बोलीभाषांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की दर 12 कोसावर ही बोलीभाषा बदलत जाते, तिच्यात परिवर्तन होत राहतं. तर विदर्भातील साधारणतः पश्चिम विदर्भ आपण त्याला म्हणतो, बुलढाणा जिल्हा, या जिल्ह्यातील खामगाव तालुका या गावातील बोरगाव बोरहाळा या गावी 1956 पुरुषोत्तम बोरकर यांचा जन्म झाला. त्यांना जवळजवळ 63 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि 17 जुलै 2019ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुरुषोत्तम बोरकर यांनी काही काळ बँकेमध्येही नोकरी केली, परंतु त्यापेक्षा त्यांनी लिखाणावरच जास्त भर दिला. ती जास्त दिवस नोकरी टिकली नाही. पुरुषोत्तम बोरकर यांच्या नावावर जवळजवळ 49 पुस्तकं आज जरी जमा असली तरी त्यांचं नाव विशेष गाजलं मेड इन इंडिया या कादंबरीमुळे. सुरुवातीला त्यांनी एक बोलीभाषेमध्ये कथा लिहिली आणि त्या कथेचाच विस्तार म्हणजे मेड इन इंडिया ही कादंबरी. ही कादंबरी 1987ला प्रकाशित झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला बोलीभाषेतला सशक्त असा कादंबरीकार भेटला. त्यानंतर त्यांची आमदार निवास रूम नंबर 1756 या नावाची दुसरी कादंबरी आली. ही कादंबरी 1999ला आली, म्हणजे मेड इन इंडियाच्या नंतर 2 वर्षानंतर. आणि 15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी या नावाची तिसरी कादंबरी इसवी सन 2009ला आली. याशिवाय त्यांचे विठ्ठल झाला शेख कळस, होबास क्या उर्फ बंड्या पंचायती, इंद्रपुरीचा राणा अशी एकूण जवळजवळ 49 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पण ते मूळ या एका गोष्टीमुळे सर्वांच्या ध्यानात राहिले, आठवणीत राहिले, ती म्हणजे त्यांची बोलीभाषा. तर बुलढाणा जिल्ह्यातली खामगाव तालुक्यातील बोलीभाषा त्यांनी आपल्या या मेड इन इंडिया या कादंबरीसाठी वापरलेली आहे आणि ती अतिशय गाजली. या कादंबरीतला जो अभ्यासक्रमातला उतार आहे बोलीभाषेतील कादंबरी म्हणून, या उतार्यामध्ये एक नायक आहे मूळ कादंबरीत. त्या नायकाचं नाव आहे पंजाबराव साहेबराव गरसोळीकर पाटील, असं त्यांचं भलतंच लांबलचक नाव आहे. कोण आहे हा पाटील? अगदी कादंबरीची सुरुवातच त्यांनी सांगितलं की एक दारावर पाटी लागलेली आहे. श्री पंजाबराव साहेबराव गरसोळीकर पाटील, त्याचं शिक्षण BA, सरपंच आहेत हे ग्रामपंचायतीचे, आणि गावचं नाव आहे गरसोळी खुर्द, असं एक कादंबरीतल्या गावचं नाव आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एका कथेवर आधारित ही कादंबरी आहे. ती मूळ कथा त्यांची 1981ला अनुष्टुभ या द्वैमासिकामध्ये
रेऊ लघु कादंबरी स्पर्धेमध्ये दुसरं पारितोषिक या कथेला मिळालेलं होतं, म्हणजे लघु कादंबरीला. आणि या लघु कादंबरीचेच नंतर त्यांनी दीर्घ रूप असं केलेलं आहे, म्हणजे मोठ्या कादंबरीत केलेलं आहे. आणि जवळजवळ या कादंबरीची अगदी पहिली आवृत्तीच आज आपल्याकडे माझ्या हातात उपलब्ध आहे. तर साधारणतः 157 पेजेसची ही कादंबरी आहे. शेवटी त्यांनी बोलीभाषेतील शब्दांचे अर्थही दिलेले आहेत, कारण ही बोलीभाषा दर 12 कोसवर जर बदलत असेल तर पुण्या मुंबईच्या लोकांना किंवा महानगरातल्या लोकांना कळणार नाही. ज्यांना कळणार नाही त्यांनी त्या बोलीभाषेतील शब्दाचा अर्थ शेवटी पाहावा, अशी लेखकाची आणि प्रकाशकांचीही इच्छा आहे. तर पंजाबराव साहेबराव गरसोळीकर पाटील हे एका खेडेगावचे सरपंच आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्या बोलीभाषेमधूनच ही कादंबरी उलगडलेली आहे. या पंजाबराव साहेबराव गरसोळीकरच्या लग्नाचा प्रसंग या अभ्यासक्रमातील उतार्यामध्ये सुरुवातीला त्यांनी चितारलेला आहे. या पंजाबरावचे वडील साहेबराव गरसोळीकर पाटील आपल्या मुलाचा हा बायोडाटा घेऊन पाहुण्यांमध्ये इकडे तिकडे जायचे मुलगी शोधत मुलासाठी. तर या गावचा हा पाहुणा वेगळंच म्हणायचा, दुसऱ्या गावचा दुसरा पाहुणा वेगळंच म्हणायचा. ते काय काय म्हणायचं ते बोलीभाषेमध्येच, कारण बोलीभाषेतील कादंबरी म्हणून अभ्यासक्रमात आहे, त्यामुळे त्यातली बोलीभाषा ही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तर फलाना म्हणे, तर या शब्दाच्या ऐवजी रचा अपभ्रंश व्हायचा आणि रचा उच्चारच केला जात नव्हता. अगदी बोलीभाषेमध्ये आपण मध्येच प म्हणतो किंवा त म्हणतो, म्हणजे एकच अक्षर उच्चारलं जातं. त म्हणजे तर, प म्हणजे पर. तर फलाना म्हणे शुभांगी, आमची शुभांगी म्हणताय रावसाहेब. रावसाहेब म्हणजे पंजाबरावचे वडील. ओ नो नो, याच वर्षी तर तिनं कॉलेज जॉईन केलं आहे आणि अजून खूप शिकायचं आहे. मेडिकलला जायचं आहे तिला, डॉक्टर व्हायचं आहे. आणि यावर्षीच आम्ही आमच्या मुलीचं लग्न कसं करणार. शिवाय त्यात आमची शुभांगी म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅलिबर. तेव्हा तुर्तास व्हेरी व्हेरी सॉरी, असं तो बोलीभाषेमध्ये पुढचा पाहुणा म्हणायचा. आणि साहेबराव पाटील मग तिथून उठून यायचे. असं ऐकून तर बुडाच नाही म्हणे मनातल्या मनात. आता इथं बुढा हा एक शब्द आलेला आहे बोलीभाषेतला. बुढा म्हणजे म्हातारा. विदर्भामध्ये साधारणतः बऱ्याच घरातल्या म्हणजे वडिलांना किंवा आजोबाला या सगळ्याला बुढाच म्हणतात आणि आजीबाईला किंवा आईला बुढी म्हणतात. बुढी म्हणजे म्हातारी. असं ऐकून तर बुढाच नाही म्हणे मनातल्या मनात. कॅन्सल. बुड्याले वाटे फालतूच गोष्ट काढली आपण. काढली ढच्या ऐवजी ळ, असं विदर्भामध्ये बोलीभाषेत होतं. पण आता त्या तमक्यानं सांगितलं म्हणून सहज म्हटलं. असो एक आपला अंदाज. बिघडले कुटी, बिघडते कुटी, बिघडते ड, बिघडते च्या ऐवजी बिघडते. कुटी, कुटी म्हणजे कुठं. बोलणं राई राई आणि थुकाची चव नाही, असं बापाला वाटतं. बोलीभाषेमध्ये हा पंजाबराव गरसोळीकर कादंबरीचा नायक अनेक बोलीभाषेतल्या म्हणी, वाक्प्रचार, शिव्यासुद्धा वापरतोय. पोट्टी साता घरचा देवारा पुंजंत तहा दिसतीन देव, या राव बहादूर आले. बापाचं नाव रावसाहेब आहे. त्यांनी समोरच्या पोरीच्या बापाला राव बहादूर म्हटलं.
अरे पोरगी मोठी व्हायली वयानं आणि तिचं लग्न करायचं सोडून सांगतो की डॉक्टरीकडे जायची, MBBS करायली, मेडिकलला जायचंय. मग घेत बस म्हणा बाबू बहिरंबुवाचे टोले. आता पोरीच्या जातीले शिकवाचा एक आपला अंदाज. हद झाली मेट्रिक लोक म्हणजे मॅट्रिकपर्यंत 10वीपर्यंत शिकलं पोरीनं बक्कळ झालं. तर 12वी बी करायला आहे, MBBS बी म्हणायला आहे. असं इथलंही असते कुठं निरा बामणाहून बामण होणं. हिडग्याले दिल्ली गाय आणि धाऊ गोठणावर जाय, अशी एक म्हण पुन्हा या वैदर्भी बोलीभाषेमध्ये आहे. अरे होत तू ह्या मायले, अशी एक परत शिवी या बोलीभाषेमध्ये आलेली आहे. म्हणजे एक जण असा म्हणतो तर बिस्ताना म्हणजे दुसरा. अरे रे 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 रे, दुसऱ्या पुरीचा बाप म्हणायचा. काय म्हणायचा? अरे रे 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 रे, बेजा बायशी झाली का आता साहेबराव पाटील? हे तर आम्ही हिची बहीण परवाच सोयरीक पक्की केली आणि तुम्ही आम्हाला हे आज सांगता की गळी लग्नाचा होय म्हणून. गळी म्हणजे गडी. साहेबरावालाच तो समोरचा पाहुणा म्हणायचा, अरे रे रे रे, इतक्या उशिरा सांगताय का तुमचा पोरगा लग्नाचा आहे म्हणून? पण आमच्या पोरीची सोयरीक झाली की हो. हिची बहीण भल्ले सोयरी आहे का तुम्ही? तर आमचं तर झालंही पक्क. आणि या बिस्तरवारी म्हणजे या गुरुवारी कपडाही घेणं आहे आमचा. कपडा म्हणजे कपडा. म्हणजे आता लग्नाचा बस्ता करायची वेळ आली आणि तुम्ही आता सांगायले आम्हाला. पोरग इलेक्ट्रिक बोर्डात असते, खामगावले तालुक्याचं गाव. तर खामगाव तालुका, जिल्हा बुलढाणा, पश्चिम विदर्भातील ही बोलीभाषा. तर समोरचा पाहुणा म्हणायचा, अहो ते आमच्या पोरीला एक भेटला की सोयरीक पक्की झाली आमची. पोरगा काय करतो असं तुम्हाला वाटत असेल तर तो इलेक्ट्रिक बोर्डात आहे, MSEB मध्ये खामगावले ड्युटी. पगार म्हणसान तर रुपये 1100 आहे. त्या काळात हे सुद्धा खूपच जास्त होते. 1100 1100 महिन्याला पगार म्हणसान तर रुपये 1100 आहे आणि राहिले कार्टर फुकट. आमची पोरगी टममध्ये राहील, आराम राहील. म्हणजे तुमचा पोरगा हा सरपंच आहे, साऱ्या गावच्या भानगडी निस्त्र. आमची पोरगी नवरा बायको बस दोघंच आरामात राहतील, असं समोरचा पाहुणा म्हणायचा. कालच आमच्या उमरावतीच्या मिनिस्टरच्या कानावर टाकेल आहे तसं म्या बदलीचं. आणि तो पाहुणा असंही म्हणायचा की उमरावती म्हणजे अमरावती. तर अमरावतीच्या मिनिस्टरच्या म्हणजे मंत्र्याच्या कानावर टाकलंय आमच्या या होणाऱ्या जावयाच्या बदलीचं, होऊन जाईन म्हणत. आता पहा हिची बहीण ऐन टायमाले कशी वायशी होते. आता लोक आम्हा हिंडलो, फिरलो, पण चांगलं पोरगच ना सापळे. कोणतं कसं बापा एका चांगल्या MBBS होईल डॉक्टरच्या इस्टुलावर सदाही कोणती ना कोणती बसेलच असते म्हणतात. आणि एक इंजिनियर तर 24 घंटे टाकी बम हाऊसफुल करूनच असते. दारू पितं एक इंजिनियर, त्याला आम्ही नाही दिले. हे बरा वाटला MSEB मधला. आता सांगा आपण करावं तर काय करावं? हिंडू फिरू निरा कमरीचे टाके ढिल्ले झाले. पण एक आहे तर एक नाही. आणि तुम्ही बी खूप आहागा साहेबराव पाटील. लयच लवकर चेवाला म्हणावं तुम्हाला. चेवाला म्हणजे जागा झाला खूपच लवकर म्हणावं, असं तो उपवासानं पुढचा पाहुणा म्हणायचा. नाही तर असं करा लागत होतं की माझ्या पुरीला एखादं लेकरू होऊ द्या लागत होतं. आणि मग काळा लागत होती लग्नाची गोट. किती उशिरा सांगता तुम्ही आम्हाला. झाले की आमच्या पोरीची सोयरी आणि तुम्ही आपल्या पोरगा आहे लग्नाचा म्हणताय.
हे म्हणजे हिची बहीण फारच झाली. तर अशा प्रकारे हिची बहीण, मायले, अशा पद्धतीच्या शिव्या या बोलीभाषेतून सुद्धा या कादंबरीतील नायक पंजाबराव वापरतो आहे. आणि एक बोलीभाषेतील गोडवा, एक रंगत, त्यातल्या म्हणी, त्यातले वाक्प्रचार घेऊन ही कादंबरी पुढे पुढे जात आहे. पुढचा पाहुणा परत म्हणायचा, आता आम्ही एक दोघं आईले विचारलंही तसं दुरून दुरून, तर म्हणत की तुम्ही काही अजून 2-3 वर्ष गळ्याचं लग्न करत नाही, सांगा. आम्हालाही वाटलं की बाबा हे साहेबरावचं पोरगं बरं दिसायले, पण आम्हाला असं कळलं की तुम्ही 2-3 वर्ष पोराचं लगीनच करणार नाही. आम्ही बघितलं दुसरं, सांगा. लोक बी कसे सुध्या मतीचे असतात, सांगा. आता पस्तावा काय कामाचा म्हणा. पण इथली गोष्ट मात्र खरी सोयरे, की जिथं अनपाणी लिहेल असते पोरीचे, त्याच घरी ते पळते. पळते म्हणजे पडते. आता वाळवळी लाईनच सांगून ठुलं ना हिची बहीण की. अशा पद्धतीने तो समोरचा पाहुणा साहेबरावला तिथून कटवायचा. अशात एकेन दिवशी बुढ्यानं गोष्ट काढली हे बापानं, तुले राजदूत पाहिजे होती ना. पोराला म्हणजेच पंजाबराव सरपंचाला बापानं म्हटलं की अरे तुला राजदूत पाहिजे होती ना, गाडी 2 चाकाची 2 व्हीलर. मी हरिकलो, म्हणजे मला आनंद झाला. मला तर घ्यायचीच होती. त्या ढप्परछाप जुनाट जावाले मी बेजा कटायलो होतो. कटायलो होतो म्हणजे कंटाळलो होतो, कटाळलो होतो. पंजाबरावकडे जावा नावाची एक गाडी होती, पण ती जावा ढकल स्टार्ट ढकलावी लागायची, चालू व्हायची नाही. आणि बाप तर म्हणतो की आता राजदूत घेऊन देतो. बरं झालं. आंधळा मागतो 1 डोळा, देव देवतो 2. तर बुडा पुढे म्हणे की त्या अमक्या अमक्याची पोरगी करशील तर राजदूत तर भेटेल. आणि बाप म्हणायचा अरे तुला राजदूत पाहिजे तर मी घेऊन द्यायची गरज नाही, तू लगीन कर. आपण ते बाजूची पोरगी बघू, पाहुण्यातली एक आहे, ती अमक्या अमक्याची पोरगी करशील तर राजदूत तर भेटतेच, पण वरून 40 तोळे सोनं बी भेटते. हुंडा म्हणून सोनं भेटणार आहे 40 तोळे. त्या काळातले 40 तोळे म्हणजे बघा किंमत किती झाली. हुंडा भलताच वाढला. भली जंगी पार्टी आहे. मोठं गडगंज संपत्तीवालं घर आहे. पोरगी बी एकुलती एक आहे. तिची सबन इस्टेट बी तुलाच भेटेल. अरे तिला भाऊ नाही, मग ती अगदी तू घर जावेच की त्या घरचा. म्हणजे 40 तोळे सोनं भेटते, राजदूत गाडी भेटते, तिची इस्टेट बी भेटते आणि ती बी भेटते. 50 टिपणा जमीन, तिची जमीन बी भेटते. बक्कळ शेती आहे. ती पण भरसा टोले जंगवाळा, आणि तिचा वाडाही भेटते. वाडा म्हणजे वाडा. म्या मनात म्हटलं ते पोरगी, कंसात म्हटलेलं आहे पुरुषोत्तम बोरकरांनी, काहून की ती पोरगी म्या एका लग्नात पाहिली होती. मनात म्हटलं. पंजाबरावनं डायरेक्ट नाही म्हटलं ते पोरगी, काहून की ती पोरगी म्या एका लग्नात पाहिली होती. दिसाले राजदूतपेक्षाही काहीशा, म्हणजे राजदूत गाडी जेवढी काळी असते तिच्यापेक्षाही काळी भोर आहे ती, रंगाण. आणि डोळेही फिरवे राहून राहून, आणि डोळे गरगरा फिरवत राहते. मग उघड म्हणलं ते पोरगी तर हेकणी आहे, बांग्या डोळ्याची. बुडा म्हणे, बाप म्हणला हेकणी काय नाही, जराशी टिक पडेल, डोळ्यात थोडंसं फुल पडलंय, मामूली आहे ती, दिसत नाही पण आहे, पण मालूम नाही पडत, ओळखू येत नाही पुढच्याला, पण तिला आहे ना.
मी यावर नो नॉट नेवर म्हणून तो चॅप्टर ततीच खलास केला. बापाला ठणकावून सांगितलं पंजाबरावानं की हे बापसाहेबराव, तुम्ही माझ्या पोळीच्या भानगडीत पडूच नका. माझं लगीन हो न हो, आणि जे माझ्या गळ्यात बांधायले ते तर काय खरं नाही, हेकणी आहे ती. वाचता म्याय मनाशी विचार केला की मग अशा पोरीनं काय करावं. आणि मनात एक विचार आला की ती पोरगी अधू आहे डोळ्यानं, अपंगच समजा एक प्रकारानं. मग अशा पोरीनं काय करावं, जीव द्यावं. म्हटलं भाऊ पंजाब, आपण ही सायाचे कातळीचेच भोगते. एक डाव रूपाचं जाऊ द्या, पण तिचं मनही तसंच कुरूप असेल तर. आणि या आपल्या मेथडमध्ये तर पुरीचं मन समजतच नाही. मेथड म्हणजे मेथड सिस्टीम, फक्त कव्हर समजते. मनाचं सौंदर्य समजायला काहीच मार्ग नाही. रूपावरूनच बांधायला लागते मनाचा अंदाज, रंगावरूनच मनाचा अंदाज बांधत राहतात लोक. आपणही तसंच बांधायलो. रूपवान मन भेटणं हे थोड्याफार पूर्वपरिचयातूनच शक्य. आणि रूपवान मन जर भेटायचं असेल तर एकमेकांची ओळख असेल तरच ते कळेल. नुसत्या पोरी बघून काय होणार. आणि अथित कावून दाठ्यानं उभी, दाठ्यात उभी कोणाशी बोलत होती. म्या म्हटलं भाऊ पंजाब, हे काही मेथड बराबर नाही पोरगी पाहाची. हे तर 50-60 किलोमीटर घरी आणणं आहे. म्हणजे एखादं बकरं जसं बाजारात जाऊन एखादा खाटी खरेदी करतो तसं झालं हे. हे तर 50-60 किलो मटण घरी आणणं आहे. 50-60 किलोची ही बायको, म्हणजे एक प्रकारची वस्तूच जणू. असा हा पंजाबराव विचार करतो. लग्न काही जमना, आणि बापानं राजदूत घेऊन देतो म्हणला, पण ती सासऱ्याकडून. आणि सासरा कसा आणि ती पोरगी कशी, तर हेकणी. त्यापेक्षा नकोच म्हटलं ते. तर असा करता करता एक पुरा सीझन निघून गेला. सीझन निघून गेला म्हणजे लग्नाचा सीझन निघून गेला. म्हणजे साधारणतः आपल्याकडे दिवाळीनंतर मुलगी पाहायला निघतात आणि साधारणतः मे महिन्यापर्यंत लग्न होतात. मे महिन्यानंतर पावसाला जून महिन्यामध्ये सुरुवात होते आणि मग लोक पेरणीच्या वगैरे शेतीच्या कामाला लागतात. आणि पुन्हा 7-8 महिने लग्नाचा कारभार, म्हणजे जवळजवळ 6 महिने तरी लग्नाचं गोष्ट बंद. आता पुढच्या वर्षी 1 वर्ष गेला. रोहिणी आली, म्हणजे नक्षत्र मिरुग, मृग नक्षत्र, आर्द्रा बरसल्या. पावसाळा कुपाईनं हिरव्यागार गवताचे थोमच्या थोम निघाले. गवत उगवलं कुपाटीवर. पेरण्या लागल्या, झाल्या पेरण्या, आणि बियाणं टरार वदरालं काया मातीतून. फक्त आमच्यावाला H4चा 8 एकराचा प्लॉट फेल झाला. H4 नावाचा कापूस त्या पंजाबरावच्या बापाने शेतामध्ये लावलेला होता. तो प्लॉट गेला. बियाणंच नाही उगवलं. काहून तर ते लघु नव्हतं, महा होतं. मग ते महा बियाणं होतं आणि लघु नव्हतं. आम्ही सगळेच हपचप झालो. हे शेतातला कापूस गेला. बरं, आण टाईमाले दुसरं सापळेही ना, दुसरंही बी सापडत नव्हतं. प्रायव्हेट कंपनी यायचं, विशेषतः जालन्यावाल्या यायचं प्युअर सीड तर मार्केटातून कवाच नदारद होईल. जालन्याच्या मार्केटमधून ते बी आणलेलं होतं. बुलढाण्यावर अगदी खामगाव ते जालना जाऊन एसटीनं बसनं जाऊन आणलं आणि ते असं निघालं. हे असं त्या 8 एकराचं अमर अकबर अँथोनी झाल्याच्यानं
पुन्हा ते डबलनं नांगरून चक केलं आणि गावरान मुंग होते घरी खायले ठेवेल तर तेच ठोकून दिले. 8ची 8 ही एकर. 8 एकरातला कापूस गेला आणि त्या ठिकाणी घरातला खायचा मूग होता, ते काही बी नव्हतं आणि तेच पेरून दिलं असं पंजाबराव म्हणतो. आणि या आमच्या शेताचं म्हणजे त्या 8 एकराचं अमर अकबर अँथोनी झालं. अमर अकबर अँथोनी नावाचा एक अत्यंत गाजलेला हिंदीतला मल्टीस्टार कास्टवाला पिक्चर 1970च्या नंतरचा. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर हे 3 गाजलेले नायक त्या चित्रपटात होते. अमर अकबर अँथोनी म्हणजे 3 वेगवेगळ्या धर्माची 3 माणसं होती त्यात. अमर हिंदूचा, अकबर मुस्लिम आणि अँथोनी हा ख्रिश्चन. अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेवरचा तो एक चित्रपट होता. तर आमच्या शेताची राष्ट्रीय एकात्मता झाली असं त्याचं म्हणणं. म्हणजे एचपोरचा कापूस गेला म्हणून तिथं मुंग, खायचाच मुंग टाकला, पेरला. मुंगाची पेरणी झाल्यावर संध्याकाळी मी आईले गमतीने म्हटलंय की यंदा महादेवाच्या भंडाऱ्यात वरणपोळी नाही होत. महादेवाच्या भंडाऱ्यात वरणपोळी, वरण आणि पोळी नाही होत. मुंगाच्या वळ्याची भाजी आणि भाकरी होती, कारण आपल्याकडे आता मुंग पेरला. महादेवी जातो गा, आणि मग तिथं लोक जाताना महादेवाकडे काही लोकगीतं म्हणत जायचे. अगदी ती वराडी बोलीतली लोकगीतं आहेत. महादेवी जातो गा भोले रे नाथा, मुंगाच्या वळ्याची भाजी शिदोरीत ताजी ताजी, तिच्या संग भाकरी कांदा गळावर आला बांधा, मले आठवे गा भोले महाबीजचे हे टोले, जुने बहिरंबुवाचे हे नवीन याईचे, बोला हर बोला महादेव. अशा पद्धतीने गाणं म्हणत महादेवाकडे जायची पाळी येईल असं तो आईला सांगतोय. हे असं दरवर्षी काहीतरी होते आणि बजेट लांब राहते, बजेट लंब करते. म्हणजे शेतकऱ्यांचा सगळा आर्थिक व्यवहार हा या अशा कोरडवाहू शेतीवर, पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे सगळंच आकाशातल्या ढगावर अवलंबून. पाऊस पडला जास्त तरी बोंबाबोंब, कमी पडला तरी दुष्काळ, जास्त पडला तर ओला दुष्काळ. कधी रोहिणी खताचे भाव वाढवूनच येते तर कधी मिरूक कीटकनाशकाचे वाढवते. कैसा एंड्रीनचा डब्बा उधळला की त्यात रॉकेल मिक्सचर निघते. तुरीवर वगैरे शेतावर पिकावर मारण्याचे जे फवारे आहेत, तो एंड्रीनचा विषारी डब्बा उघडला की त्यात रॉकेल मिक्सचर निघते, म्हणजे त्याच्यात भेसळ झाली. तर कैसा प्लॅनोफिक्स झोलोल औषधांची नावं आहे ती शेतकऱ्यांच्या शेतीवरची. एंडोसल्फान, डायमेथोएट, कॉपर ऑक्सीफ्लोराईड, मेलेथिऑन, तर ही अशा पद्धतीची औषधं तर एचपोरीचं असं पानदान वाजल्यावर, पानदान वाजलं म्हणजे बोऱ्या वाजला, खायचं पान, आणि ते पान ज्यात ठेवलं जातं त्या साधनाला पानदान म्हणतात. मग त्या पानदानामध्ये सुपारी असते, लवंग असते, इलायची असते, सोप असते, बडीशेप असते वगैरे वगैरे. तर एचपोरीचं असं पानदान वाजल्यावर म्या डॅडीले म्हटलं, डॅडी म्हणजे बाप, बुड्डा, म्या डॅडीले म्हटलं मग आता कापूस कमी होईन यंदा आपल्याले. त्यावर हत्तीचा एक जोरदार झुरका घेऊन बुडा म्हणे, हत्तीचा म्हणजे हत्ती छाप बिडी, तसा काही फरक पडत नाही आपल्याले.
हे 8 एकर नाही तर नाही, पण बाकी 30 एकर पराठी आहे आपली अजून पराठी. हे 8 एकर गेलं तर गेलं, पण 30 एकर अजून आहे ना. मग 30 आणि 8 38 एकरचा हा मालक. त्यातल्या काही गाळ्या वरानपूरले धाळू, बरानपूर म्हणजे बरानपूरले धाळू आणि काही फेडरेशनले देऊ. तथुल्या ग्रेडर शिका अंटसाटे जमलं, जमलं की एका 5 मिनिटात या 8 एकराचा कळसळा भरून निघते आपला. म्हणून तशी काही फिकीर नाही आपल्याला, असं हातीच्या बिडी पीत साहेबराव म्हणतात, म्हणजे पंजाबरावचे बाप. पण बुढा अशीतही अधूनमधून वसनावेच की पोया झाला रे झाला, आता की निघतो पोरी पाहिले. दर साल गेल्या वर्षी तसंच झालं. तो एका जागी बसतच नाही. पोळा झाला, पोया झाला रे झाला, पोळा हा सण झाला की निघतो पोरी पाहिले मायासाठी, असं पंजाबराव म्हणतो. मग म्याही जर असं मायाच डोसक्याले डोकसं लावलं. म्हटलं भाऊ पंजाब, आपली अर्हता तर अशी घुम की कुठं सर्व्हिस लागायचा सवाल आणि अपलमती भेटायची शक्यता नाही. तर फक्त BA झालेला हा पंजाबराव सरपंच या एका डिग्रीवर कुठं नोकरी लागते. BEd नाही, DEd नाही, पुढचं MA नाही, म्हणजे दुसरी डिग्री नाही, MPhil PhD तर नाहीच नाही. नुकत्या एका डिग्रीवर कुठं लागते नोकरी, असं पंजाबराव म्हणतो. मग मीही जर असं माह्यान डोक्याला डोकसं लागलं की कुठे सर्व्हिस लागायला आपल्या मती भेटायची शक्यता नाही. आखीन बुडा म्हणते तेही खरंच आहे. किती साजरी सर्व्हिस म्हटली तरी अखेर ते असते दुसऱ्याची गुलामीच. अरे डिग्री घेऊन नोकरी लागली तर ते दुसऱ्याची गुलामीच, मालक दुसराच. गा साहेबाचरणी आपला माथा टेकून होता जन्मभर, दुसऱ्याचा नोकरच. मग तो शाळेत लागला काय, कॉलेजला लागला काय, नोकरच. तर मग कुठं सोन्याचा घास भेटते. आपण इथं पाहता भाऊ पंजाब, आपल्या आजूबाजूला ह्या सिनियरिटीच्या, मानपानाच्या, प्रमोशनच्या, इन्क्रीमेंटच्या भानगळी. नोकरी लागली तर मग पुढे इन्क्रीमेंट, पटवाऱ्यापासून तर थेट कलेक्टर लोक, मोठमोठे लोक, नोकरीवाले लोक. तर हे सायाचं आखरीनच आपल्याला. तर आपलं आथिन बेस्ट आहो, आपलंच बरं. तर मग दोस्ताना करायला काय हरकत आहे. मातीची शेतीच केलेली बरं, आपल्या शेतीची आपणच मालक, असं वाटायला लागलं पंजाबरावला. आपण जर का घरच्याच जमिनीवर निगराणी ठेवली, नोकरीगडाच्या मागे काम केलं, त्यांच्यावर देखरेख केली, डेली एक राऊंड जरी मारला वावरात, शेतात, सकाळी संध्याकाळून, तर समजा आपण आपली चटणी भाकर कमावली. आता घरचाच माणूस म्हटल्यावर लेनदेनीत काही ना काही फरक पडतेच. गळी माणसं जादा चकचक करत नाहीत, अटारने उभ्यानं मुदत नाहीत, नासोळा कमी होते. अटारणे म्हणजे हौशे गवशे, मालकच शेतात नाही म्हणल्यावर कुठेही उभ्यानं मुदतात आणि शेताचा बेकार होतो. अटारणे उभ्यानं मुदत नाहीत, नासोळा कमी होते, म्हणजे नासाडी कमी होते शेताची, असं पंजाबरावचं म्हणणं आहे. आणि आता आपल्या शेतीत आपणच लक्ष दिलं पाहिजे. नोकरीचे घडी कामं करतील, रोजगारी लोक चांगलं कामं करतील, घरात 4 पोते जास्त धान्य येईल, बाप बी खुश होईल, असा पंजाबराव विचार करतो. आणि नोकरीचा नाद सोडून देतो. आणि नुकत्या BAवर नोकरी तर काही लागणारच नव्हती. आणि मग या कादंबरीतला एक उतारा मुद्दाम तुम्हाला सांगायला हरकत नाही की हा पंजाबराव मग स्वतःशी बोलताना कधी कधी हिंदीत बोलतो, कारण त्याला सिनेमाचं येड आहे. म्हणून तर अमर अकबर अँथोनीचं नाव मध्ये आलं. और अपना तो इस जमी से एक ही ख्वाब है, बोली भाषेतला एक नमूना.
हिंदी मिश्रित विदर्भातील बोलीभाषा, पूर्ण हिंदी मिश्रित अशी ही, ज्याला आपल्याकडे दखनी हिंदी म्हणतात किंवा अगदी हैदराबादी हिंदी म्हटलं तरी चालतं. और अपना तो इस जमी पे एक ही ख्वाब है, या जमिनीवर आपलं एकच स्वप्न आहे. ईस्टमन कलर ख्वाब, अगदी रंगीबेरंगी स्वप्न. अपने गांव के चारों ओर और सिर्फ गांव ही नहीं तो पूरे हिंदुस्तान भर में दिखना, सब तरफ हरा ही हरा. पूरा डीप ग्रीन फॉरेस्ट, सगळीकडे हिरवगार जंगल दिसलं पाहिजे. घने बिया बाके माफिक लगने को होना ये पूरा एरिया. और गांव में ये जो एसटी का रोड आता है, बस ज्या रोडवरून येते तो रोड, ती सड़क, और गांव में जो एसटी का रोड आता है उसके दोनों ओर होना बरगद के ऊंचे आळे पेड़. बरगद म्हणजे वडाची झाडं हवीत. और उन बरगद क्या दाढ़िया म्हणजे वडाच्या पारंब्या. ऐसा होना कि अलम दुनिया के बंदरों में ये चर्चा हो कि भाई सबसे सुपर सुप्रीम झूला कहा झूलना, तो वो गरसोई के रोड पे. अगदी वडाचे झाडं पाहून, त्यातल्या त्या लांब लांब दाड्या पाहून, म्हणजेच त्या झाडाच्या पारंब्या मुळ्या पाहून सगळ्या वानरांमध्ये चर्चा झाली पाहिजे की झोके कुठं आहेत, तर गरसोळी गावाच्या रस्त्यावर. और छाव तो अशी घणी, सावली तर अशी दाट, ऐशी घणी की जैसी माँ की गोद. आईचं पोट, एवढी थंडगार सावली. ऐसी घनी कि जैसी माँ की गोद. और हरे भरे खेती में हर एक्कर में होंगे कम से कम 4 आम के झाड. प्रत्येक एकरात 4 आंब्याची झाडं. नारळ, गुलमोहर, निलगिरी, नीम म्हणजे लिंबाचं, चंपा, जामुन म्हणजे जांभळाचं झाड, पीपल पिंपळाचं झाड, मोहाची झाडं, गोंदणं, बकाल, शीसम, साग, हिवर, बेर म्हणजे बोरीचं झाड, औदुंबर म्हणजे वड आणि पिंपळाच्या झाडाला औदुंबर म्हणतात, चंदन, केले, केळी, पपीते म्हणजे पपया, ऑस्ट्रेलियन बब्बुल, सरकारी बाबळीची झाडं, और आवळा हो सब तरफ. ये सब हो अल्लाह ताला, मगर कांग्रेसी घास और बेशरम के पेड़ न हो कहीं भी. काँग्रेस गवत ज्याला आपण गाजरपाला म्हणतो ते, आणि बेशरमाची झाडं, आणि झाडं म्हटलं झुडपं कहीं भी नहीं हो, कारण ते विषारी आहेत. और ये सब हो मगर झील के उस पार म्हणजे तळ्याच्या पलीकडे, सरोवराच्या पलीकडे. झील के उस पार न हो गुलशन नंदा. गुलशन नंदा हा एक हिंदीतला सर्वात गाजलेला असा रंजनवादी कादंबरीकार. गुलशनंदाची पुस्तकं, पॉकेट बुक्स कमीत कमी किमतीला मिळायची, अजूनही मिळतात. तो एक मनोरंजन करणारा कादंबरीकार, हिंदीतला उपन्यासकार म्हणतात त्याला.
नहीं तो उसकी सीरीज यहाँ के कच्चों को बेवक्त पकाएगी. कच्चों को म्हणजे बच्चों को असं त्यांना म्हणायचं आहे. यहाँ के बच्चों को बेवक्त पकाएगी और बेकार बनाएगी. गुलशन नंदाच्या कादंबऱ्या वाचून वाचून इथली पिढीच्या पिढी बर्बाद होईल, म्हणून लहान मुलांच्या हातात त्या कादंबऱ्या न पडो अशी त्यांनी प्रार्थना केलेली आहे पंजाबरावाने. तर हा पूर्ण उतारा हिंदी भाषेत म्हणण्यापेक्षा दखनी हिंदी, ज्याला आपण दक्षिणेतली हिंदी म्हणतो, किंवा हैदराबादी टोन, जसं अरुण कोलटकरांच्या कवितेमध्ये बंबईया हिंदी आलेली आहे, तशी ही हैदराबादी हिंदी आहे, ज्याला आपण मुसलमानी हिंदी असंही म्हणतो. आणि आता पस्तावे काय कामाचे की हातातून हे निसटलं आणि ते गवसलं. जे सगळं काही आहे ते असं समोर दिसूनच राहिलं या गावात. या माणसाईत राहूनच आपल्याला पुरी उमर कटवाची आहे, आणि या गावात राहून, या शेतात राहूनच, हे 8 एकर आणि 30 एकर अशा 38 एकरमध्ये राहूनच आपणाला आपली प्रगती करायचं आहे भाऊ पंजाबराव, असं यातला नायक स्वतःला म्हणतोय. जिंदगीशी भाणामती खायची आहे, खेळायची आहे म्हणजे खेळायची आहे. आपल्या या शरीराचा डमरू अथी याच गावात वाजवायचा आहे आपल्याला. नाही तर भाऊ पंजाब, आपल्याला कोण ओळखते सायबेरियात आणि कॅनडात? दुसऱ्या देशात कोण ओळखणार आपणाला? त्यात मेक्सिको आणि न्यूझीलंड आपल्या ठाई असे आहेत की जसा ऑस्ट्रेलियांची असून नसल्यागतच. म्हणजे गरसोई हेच आपले विश्व. गरसोळी खुर्द हे गाव खामगाव तालुक्यातलं हेच आपलं विश्व. गरसोई हेच आपले विश्व बहुतेक. आता पुढे जे कॅलेंडर छापून येतील त्याईचं काहीही सांगता येत नाही. मात्र आपलाही आपल्याला एक अंदाज असते. आपली कॅपॅसिटी म्हणजे आपली ताकद, आपली शक्ती, आपली कॅपॅसिटी आपण सिलेक्ट करेल आपल्या जगण्याची मेथड. आपली शक्ती हीच ठरवेल आपल्या जगण्याची पद्धत. ही या संदर्भात महत्त्वाची असते. काऊन तर अशा सिलेक्शन म्हणजे निवड, सिलेक्ट करणे. अशा सिलेक्शनलेच अखेर एक अतर्क्य खतरनाक किंमत असते असाले पाहिजे. आणि इथं या कादंबरीतला हा उतारा संपलेला आहे. या पूर्ण उतार्यामध्ये अभ्यासक्रमातल्या BA पर्यंत शिकलेला हा पंजाबराव नंतर आपल्या गावचा सरपंचच होतो. गावातच शेतीतच काम करावं असं म्हणतो. त्याचं लग्नही अजून होत नाही, कारण अनेक पाहुणे रावळे. पोरी पाहायला याचा बाप म्हणजे साहेबराव जातो, साहेबराव पाटील. पोरींचे आईवडील काहीतरी उलटसुलट उत्तरं देतात. शेतात H4 लावलेला कापूस ही निघून जातो. तिथं बाप मग घरातलेच मूग पेरतो, खायचे मूग पेरतो बियाणं नसलं तरी. आणि पंजाबरावचं स्वप्न तर त्यांनी सांगितलेलंच आहे की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, वडाची झाडं झाली पाहिजेत गरसुळी गावच्या आजूबाजूला, आणि वानरं आणि माकडंसुद्धा झोके खेळायला आपल्याच गावच्या पारंब्यांकडे यायला हवेत. अशा पद्धतीचं स्वप्न रचणारा हा कादंबरीकार, त्यातला हा अभ्यासक्रमातला उतारा. लोकांनी त्या काळात तुलना केली की भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी जिथं संपते 1963ला निघालेली, तिथून ही कादंबरी सुरू होते. म्हणजे कोसला कादंबरीचा पुढचा टप्पा बऱ्याच लेखकांनी, समीक्षकांनी आणि वाचकांनीही या मेड इन इंडियामध्ये पाहिला होता, आणि त्यांच्या बऱ्याचशा अपेक्षा या कादंबरीतून पूर्ण होतात. तर बोलीभाषेतून अत्यंत सशक्त अशी बोलीभाषा, गावरान बोलीभाषा या कादंबरीतल्या या उतार्यातूनही आपणाला दृष्टोत्पत्तीस आलेली आहे, म्हणजे आपल्या नजरेस आलेली आहे.
आणि इथं ही कादंबरीतला हा अभ्यासक्रमातला उतारा संपलेला आहे. धन्यवाद.